नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर बघा मित्रांनो, चालू घडामोडी 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्याचं मी लेक्चर घेऊन आलेलो आहे। या लेक्चरमध्ये महत्त्वाचेच प्रश्न तुम्हाला इथे दिसणार आहे आणि तेच प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहे। मागं जानेवारी महिन्याची पण आपण प्रश्न आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकलेले होते, ते तुम्ही सर्वांनी बघून घ्या। तर पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा, मराठी भाषा गौरव दिवस हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो। कवितेचे गाव म्हणून शिरवाडे गाव लक्षात घ्या, नाशिक जिल्ह्यातील घोषित करण्यात आलेले आहे। हे कुसुमाग्रज यांचे गाव आहे। कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि त्यांचाच जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो। या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस सुद्धा साजरा केला जातो। याच महिन्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा दिनविशेष आहे, तो म्हणजे 4 फेब्रुवारी, तो जागतिक कर्करोग दिवस आहे, हा लक्षात ठेवायचा आहे। पुरस्कार 2024 सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे इंदोर। आता इंदोर कोणत्या राज्यामध्ये येते? तर इंदोर येते मध्य प्रदेश या राज्यामध्ये। आणि मध्य प्रदेश या राज्याला आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशलाच लागलेली आहे। त्यानंतर सर्वात जास्त सीमा कर्नाटकला आपल्या महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। ओके, सो एक बेळगाव विवादसुद्धा आहे, जो की महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान आहे। तर हे सर्व प्रश्न पाठ ठेवा। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान एक पेंच प्रकल्पसुद्धा आहे, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। 3 ऑक्टोबरला आणखी एक महत्त्वाचा दिनविशेष आहे, तो म्हणजे मराठी भाषा गौरव दिवस, अभिजात भाषा गौरव दिवस। कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे, 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा लक्षात घ्या गौरव करून सन्मान करण्यात आलं। म्हणजेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा लक्षात घ्या म्हणजे दर्जा देण्यात आलेला आहे। आणि मग फक्त मराठी भाषेलाच देण्यात आलेला आहे का अभिजात भाषेचा दर्जा? तर नाही, एकूण 11 भाषांना। तर 2024 मध्ये पूर्वी 6 भाषा होत्या, आता 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामध्ये बघा, एक आहे मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत। तुम्हाला हा गट नक्कीच विचारला जाऊ शकते की 3 ऑक्टोबर 2024ला कोणत्या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत। मग पूर्वी कोण होतं? त्याचं एक शॉर्टकट आहे, त स ते क म उ। म्हणजे सर्वप्रथम जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता तो तमिळ भाषेला मिळाला होता 2004 मध्ये। त्यानंतर संस्कृत भाषेला 2005 मध्ये, त्यानंतर तेलुगू भाषेला 2008 आणि कन्नड भाषेला सुद्धा 2008 मध्येच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता। नंतर होतं मल्याळम भाषेला 2013 मध्ये आणि उडिया भाषेला 2014 मध्ये। ठीक आहे, तर असा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। आता आपल्याला एक पॉईंट हा पण लक्षात ठेवायचा आहे की 8वं जे परिशिष्ट आहे आपल्या घटनेमध्ये, त्यामध्ये सध्या एकूण 22 भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा आहे। म्हणजे आपल्या इथं 11 अभिजात भाषा आहे आणि 22 ह्या अधिकृत भाषा आहे। ठीक आहे, आणि ह्या सर्व ज्या अभिजात भाषा आहे त्या अधिकृत भाषामध्ये समाविष्ट आहेत। तर हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे राज्यशास्त्र या विषयात संबंधित। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न कोणता आहे? नीती आयोग दिला आहे, तो आहे नीती आयोग। तर नीती आयोगाचा फुल फॉर्म काय होतो? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। म्हणजेच नीती आयोग जो आहे तो लक्षात असू द्या, याने नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे। मग नियोजन आयोग कधीचा होता हे पण तारीख तुम्हाला विचारली जाऊ शकते। तर नियोजन आयोग होता 15 मार्च 1950 रोजीचा आणि याची जागा आता नीती आयोगाने 1 जानेवारी 2015 पासून घेतलेली आहे। नीती आयोगाचे जे मुख्यालय आहे ते नवी दिल्लीला आहे आणि नीती आयोग एक थिंक टँक म्हणून काम करते। आणि नीती आयोगाची जी कामाची जी भूमिका आहे ती राज्यांकडून केंद्राकडे आहे, लक्षात असू द्या। आणि 1 जानेवारी 2015ला नीती आयोग स्थापन झाला होता, मात्र त्याची जी पहिली बैठक होती ती 8 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आलेली होती। नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात। मग सध्या अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे नरेंद्र मोदी। नीती आयोगाचे जे सध्याचे उपाध्यक्ष आहे ते आहे सुमन बेरी आणि नीती आयोगाचे जे CEO आहे ते आहे BVR सुब्रमण्यम। ठीक आहे, तर यांचा कार्यकाळ आता वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे हा आयोग आपण इथे कव्हर केलेला आहे। हायड्रोजनवर चालणारी पहिली बस कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? तर हायड्रोजनवर चालणारी पहिली बस लडाख या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? मिथुन म्हणजेच गवा या प्राण्याला फूड ॲनिमल दर्जा देणारं कोणतं स्टेट ठरलेलं आहे? तर ते आहे अरुणाचल प्रदेश। आता आपल्या सर्वांना माहीत आहे की उगवत्या सूर्याचं जे राज्य आहे आपल्या भारतातलं ते अरुणाचल प्रदेश आहे। आणि एक लक्षात असू द्या, आपल्या भारताच्या नकाशामध्ये इथे आहे गुजरात आणि इथे आहे अरुणाचल प्रदेश। तर यांच्यामध्ये 29 डिग्रीचा फरक आहे
आणि एका डिग्रीमध्ये 4 मिनिटाचा फरक असतो आणि जर तुम्ही याला 4 गुणलं तर 116 मिनिट. ठीक आहे, तर इथलं वेळेचं जे अंतर आहे ते 116 मिनिट म्हणजेच 2 तासाचा फरक पडतो. यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. आता पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. लैंगिक अत्याचार तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारनं कोणती योजना सुरू केली, असा तुम्हाला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं अचूक उत्तर आहे मनोधैर्य योजना. मोस्ट एमपी करायची आपल्याला मनोधैर्य योजना. 7/12 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आपलं महाराष्ट्रच राज्य आहे. ओके, लक्षात असू द्या. युनोने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार भारतातील किती लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहे, तर 415 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहे. ठीक आहे, युनोची जी स्थापना आहे ती 24 ऑक्टोबर 1945ची आहे आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जे मुख्यालय आहे ते न्यूयॉर्क, लक्षात घ्या, न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे. चर्चेतील दुधवा व्याघ्र प्रकल्प सध्या न्यूजमध्ये असून तुम्हाला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो की तो कोणत्या स्टेटमध्ये येते, तर तो उत्तर प्रदेशमध्ये येतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जगातील पहिले मिथेन इंधन असलेले अंतराळ रॉकेट प्रक्षेपण करणारा देश कोणता आहे, तर तो आहे चीन. ओके, असे जे कारनामे करते ते चायना देश जास्त करतो, लक्षात असू द्या. चायना देशानं एक चंगेई 6 नावाचं एक चंद्रयानसुद्धा अलीकडेच पाठवलेलं होतं, हे पण लक्षात ठेवा. एक स्लिम मिशन होतं जे की चंद्रावरचं होतं, ते जपान या देशाचं आहे. ओके, तर या दोन गोष्टी मला फरक लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्र सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि मला वाटते महाराष्ट्र दुसरं स्टेट ठरलेलं आहे, कारण पहिलं जे स्टेट होतं ते उत्तराखंड होतं. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा सिल्वर पॉपलेट घोषित करण्यात आलेला होता आणि आपलं जे राज्य फुलपाखरू आहे ते आहे ब्लू मॉर्मन, ज्याला नीलवंत असं म्हटलं जाते. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025चं जे ठिकाण आहे ते आहे नवी दिल्ली आणि याच्या अध्यक्ष आहे तारा भवाळकर. मोस्ट एमपी करायचा आहे प्रश्न, कारण हे महाराष्ट्राबाहेर भरलेलं काय आहे, लक्षात असू द्या, साहित्य संमेलन आहे. दिल्ली राज्याच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहे. ओके, दिल्लीच्या त्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहे आणि दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून विजेंद्र गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. दिल्ली संबंधित एक राज्यघटनेमध्ये कलम आहे, ती आहे 239 AA. ओके, दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या. आणि 239 AA जे कलम आहे ते दिल्ली संबंधित आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे नमूद करावा. शिवचातुर्य दिवस 17 ऑगस्टला घोषित करण्यात आलेला आहे. सो 17 ऑगस्ट लक्षात ठेवा, शिवचातुर्य दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून अलीकडेच कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर शक्तिकांत दास यांची निवड करण्यात आलेली आहे. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर होते. आता अलीकडेच RBIचे नवीन गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. RBI म्हणजे होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही आपल्या भारताची सर्वोच्च बँक आहे, मध्यवर्ती बँक आहे. ही 1 एप्रिल 1935मध्ये करण्यात आली होती. तर RBIचं जे राष्ट्रीयकरण होतं ते 1 जानेवारी 1949मध्ये RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. FBI या अमेरिकन तपास संस्थेच्या अध्यक्षपदी काश पटेल यांची निवड करण्यात आलेली आहे. तर तुम्ही खाली नक्की सांगा FBI चा फुल फॉर्म काय होतो. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. भारतीय वंशाची व्यक्ती आहे काश पटेल, त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. कलम 324 हा आपल्या भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संबंधित आहे आणि पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते होते सुकुमार सेन आणि पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या VS रमादेवी. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची 3ऱ्यांदा या पदावर निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर मोस्ट एमपी करा हा प्रश्न. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून लक्षात घ्या अजित डोवाल यांची 3ऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 6व्या वित्त आयोग स्थापन करण्यात येणार आहे. तर 6व्या वित्त आयोगाला मंजुरी मिळालेली आहे. हा आयोग साधारणतः 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031पर्यंत काम करणार आहे. राज्य वित्त आयोगासंबंधित जी प्रमुख कलम आहे ती आहे 243I. ठीक आहे, 243I हे ग्रामीण संबंधित आहे, तर 243Y हे शहरी संबंधित आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. टाईम वुमन ऑफ द इयर 2024 पूर्णिमा देवी बर्मन यांना जाहीर करण्यात आलेला आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्ही आणखी एक पॉईंट सांगा, यांना या अगोदर कोणता अवॉर्ड मिळालेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे ब्रिक्स परिषद 2025 ठिकाण आहे रिओ दी जानेरियो ब्राझील. सुरुवात 2009 आहे. आता काही ठिकाणी 2006 पण दिलेलं आहे, ते एकदा तुम्ही चेक करा. ठीक आहे,
2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला होता, ठीक आहे. आणि म्हणजे पहिले हे ब्रिक होतं, नंतर एस जो आला साऊथ आफ्रिकेचा तो 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला. आणि 2024 मध्ये आणखी काही देश आलेले आहे, इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया. आणि अलीकडेच 11वा सदस्य देश म्हणून इंडोनेशियाला मान्यता मिळालेली आहे, ठीक आहे. तर हे बदल होत राहतात, याबद्दल तुम्ही अपडेट राहत चला. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. असेच लेक्चर तुमच्यासाठी घेऊन यायचं का? नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.